नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्याय ते नाम विघ्नसागरघोषिणे ध्यायेत् स्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां हृदि संस्थितं स्वानन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणं तत्त्वमस्य प्रतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे. जय गजानन. भगवान गणेशांच्या दिव्य वैभवाला सांगणाऱ्या गणेश पुराणाचं चिंतन आपण करतोय. राजा सोमकांताला महर्षी भृगु हा सगळा संवाद सांगतायत. तो संवाद सांगत असताना मागचे वेगवेगळे संवाद येतात आणि त्या संवादात आपण पाहतोय हिमालयाचा आणि देवी पार्वतीचा संवाद. भगवान हिमालय देवी पार्वतीला गणेश उपासना भगवान शंकरांनी कार्तिकेयाला कशी समजावून सांगितली ते सांगतायत. चतुर्थी कशा पद्धतीने ते व्रत करावं, निदान उपासनेमध्ये आवश्यक गोष्टी कोणकोणत्या असतात त्या कशा कराव्यात इत्यादींचं वर्णन शंकरांच्या उपदेशाच्या निमित्ताने आलं. स्वाभाविक पुढचा प्रश्न देवी पार्वतीने विचारला की या कथा म्हणजे जी चतुर्थीचं व्रत आपण सांगितलं त्या व्रताच्या वेगवेगळ्या कथा मला सांगा. हे व्रत पूर्वी कुणी केलं होतं ते मला सांगा. त्यांना कोणते लाभ मिळाले ते सांगा. अशा प्रकारचे जेव्हा प्रश्न येतात तेव्हा आपण वारंवार एक गोष्ट समजून घेतोय की हे प्रश्न देवी पार्वतीचं ज्ञान सांगण्यासाठी नाही. पार्वतीला माहित नव्हतं असं काय या जगामध्ये काहीही नाही, तरी देवी पार्वती विचारते. का विचारते? त्या निमित्ताने तो संवाद महर्षी भृगु सोमकांताला समजावून सांगणार आहेत आणि त्या निमित्ताने तो आपल्या समोर येणार आहे. आपल्याला वेगवेगळ्या कथा सांगायच्या आहेत, त्या थेट आपल्याला न सांगता अशा प्रकारच्या संवादातून उलगडून दाखवण्याची पुराणकारांची जी पद्धती आहे ती पद्धती समजून घेतली पाहिजे. त्या पद्धतीनुसार देवी पार्वतीने प्रश्न विचारला हिमालयांना, मला वेगवेगळ्या कथा सांगा. आणि मग हिमालय तिला चतुर्थी व्रत पूर्वी कोणी कोणी केलं आणि त्यांना कसे फायदे मिळाले, कशा प्रकारचे लाभ झाले हे सांगणारे कथा आपल्या समोर वेगवेगळ्या सांगतायत. पहिली कथा आपल्या समोर येते. हिमालयांनी सांगायला सुरुवात केली. प्राचीन काळी कर्दम नावाचा एक राजा होऊन गेला. हा कर्दम राजा नेमका याच महर्षी भृगूंच्या कशा करता सारखे नावं असतात त्याचं उत्तर आहे सगळीकडे याच लोकांचा संबंध आहे. याचा अर्थ सर्वत्र एकच तत्व कार्य करतंय गुरुतत्व म्हणून. हेही कथेच्या निमित्ताने आपल्याला सांगायचं असतं. हा कर्दम नावाचा राजा महर्षी भृगूंच्या आश्रमात आला. भृगूंची पूजन वगैरे सगळं केलं आणि पूजन करून शांतपणे गुरुचरणाशी बसल्यानंतर त्यांनी विचारला एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. आपल्याला त्या प्रश्नाकडे लक्ष वेधायचंय म्हणून सगळी कथा आपल्या समोर आली. भृगूंच्या समोर राजा कर्दम प्रश्न विचारतो, हे महर्षे, मागच्या जन्मी मी असं कोणतं अद्वितीय पुण्य केलं होतं की ज्या पुण्याचं फलस्वरूपात मला यावेळा हे अद्वितीय राज्यवैभव प्राप्त झालं, हे अशा प्रकारचं दिव्य वैभव माझ्या वाट्याला आलं. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात घ्या. मी मागच्या वेळा काय चांगलं काम केलं होतं ज्याच्यामुळे मला हे मिळालं, हा आपल्या समोर प्रश्न येतो. सोमकांत पहिल्या संवादाचा श्रोता आहे. त्यांनी प्रश्न विचारला होता, मी मागच्या जन्मी असं काय पाप केलं होतं किंवा पूर्वी माझ्याकडून असं कोणतं पाप झालं होतं की ज्याच्यामुळे मला हा रोग झालेला आहे. आता प्रश्न उलटा आहे, दोन अर्थांनी समजून घ्यायचं आहे. चांगले फळ ही तुमच्याच कर्माचे मिळणार आहे हा त्यातला एक सरळ अर्थ. कारण त्याला सांगितलं होतं तुझ्या पापकर्माचे फळ तुला रोगरूपात आले. आता याला सांगतायत तुझ्या पुण्यकर्माचे फळ तुला राजरूपामध्ये राजप्रासाद इत्यादी किंवा वैभवाच्या रूपामध्ये मिळत आहेत. दोन्हीकडे तोच सिद्धांत सांगायचा आहे. आपल्याच कर्माचे फळ आपल्याला मिळतात. पण ही कथा आणखीन एका वेगळ्या अंगाने महत्वाची आहे. कोणत्या अंगाने? कर्दमानी प्रश्न त्यावेळी विचारलाय ज्यावेळी राजा कर्दम सगळ्या दृष्टीने सुखात आहे, आनंदात आहे. असं होत नाही. सामान्यतः रचना सोमकांतासारखीच असते. सगळं सुखात चाललं असताना त्याला ना ऋषी आठवतात, ना मुनी आठवतात, ना मोर्या आठवतो. तुमची माझी अवस्था अशीच असते. रस्त्याने जाताना सुद्धा पहा आपण 999 पावलं जर व्यवस्थित टाकत असू ना मोर्याची आठवणच येत नाही. 1000व्या पावलाला चुकून ठेच लागू द्या तोंडातून हरे देवा निघतं. कारण भगवंताची आठवण संकटातच येते. म्हणून तर त्या कुंतीच्या जीवनाचा प्रसंग नाहीये का? ती कुंती भगवान श्रीकृष्णाला सांगते, देही मे शाश्वतम दुःखम. भगवानही हबकले एक मिनिट. अरे म्हणे आता असं काय करते, सगळं जग मला सुख मागतंय, तू दुःख का मागतेस?
कुंतीने दिलेलं कारण फार महत्वाचं आहे. देवी कुंती भगवान श्रीकृष्णांना सांगताना म्हणते की अरे दुःखातच तुझी आठवण येते, सुखात तुझी आठवणच येत नाही. सुखात आम्ही तुला विसरून जातो. म्हणून मी तुला म्हणतेय देही मे शाश्वतम दुःखम, मला कायम दुःख दे. कशा करता? त्या निमित्ताने तुझी आठवण येत राहील. हा भाग महत्वाचा आहे. मग लक्षात घ्या. मग कबीरांनी आपल्याला सांगितलं तसं की सुखामध्ये जर आठवण काढली ना दुःखच येणार नाही. कबीर किती सुंदर रीतीने सांगतात, दुःख में समीरण सब करे. दुःखामध्ये सगळेजण भगवंताचं नामस्मरण करतात. दुःख में सुमिरण सब करे, सुख में करे नकोय. गर सुख में सुमिरण करे, दुःख काही को होय. जर सुखामध्ये सुमिरण केलं म्हणजे भगवंताचं चिंतन, उपासना, साधना, आराधना केली तर दुःखाची वेळच येणार नाहीये. ही भूमिका आपल्याला इथं समजून सांगायची आहे. कर्दम नेमका तो प्रश्न विचारतायत. कर्दम म्हणतात मी असं काय पुण्य केलं होतं की ज्याच्यामुळे मला हे सगळं मिळालं. महर्षी भृगूंची पद्धत तीच आहे. त्यांनी पुन्हा ध्यान लावलं, पुन्हा मागच्या जन्मात गेले. त्याचा जन्म सांगताना त्याला सांगितला मागच्या जन्मी की नाही तू एक गरीब अशा प्रकारचा क्षत्रिय होतास, व्यवस्थित संसार करत होता, बायको होती, पोरं होते, पण तुझं दारिद्र्य फार प्रचंड होतं. आणि लक्षात घ्या ज्या वेळा दारिद्र्य असतं ना त्यावेळा नातेवाईक खरे समजतात. तुमच्याजवळ भरपूर पैसा असेल, तुमच्याजवळ सुखाची साधनं असतील, नसलेले नातेवाईक तुमची ओळख काढून तुमच्याकडे येतील. पण लक्षात घ्या जर तुमच्याजवळ दारिद्र्य येऊन पोहोचलेलं असेल, व्यावहारिक विपन्नता तुमच्यावर असेल तर असलेलीही नातेवाईक बाजूला सरकतात. कशा करता? हे त्या नातेवाईकांना सांगायकरता नाही सांगतंय, स्वतःला समजून घ्यायचंय. याचा अर्थ जर असे नातेवाईक येत असतील, ते सुखाच्या साधनांकरता येत असतील, ते तुमच्या पैशाकरता येत असतील तर याचा अर्थ ते नातेवाईक नाही आहेत, ते त्या पैशाचेच नातेवाईक आहेत. म्हणून लक्षात घ्या यांच्यात किती अडकायचं, किती आसक्त व्हायचं. त्यांना बोलवू नका अशातला भाग नाही. त्यांच्यासमोर व्यावहारिक पद्धतीचं व्यवहार करू नका याच्याही बद्दल म्हणत नाही. ते सगळं करावं. लक्षात ठेवायचंय आसक्ती नाहीये, काहीतरी पाहिजे म्हणून येतोय. ज्याच्या संबंधामध्ये कुठल्याही प्रकारचा पाहिजेचा भाव नाही असा संबंध कोणता? एकटा माझा आणि माझ्या मोरयाचा. बाकीच्या सगळ्या संबंधात कुठे ना कुठेतरी स्वार्थ आहे. लक्षात ठेवा. इथे निस्वार्थ प्रीतीचा विषय आपल्या समोर कथाकार या निमित्ताने सांगतायत. त्याला मागचीच कथा सांगायला सुरुवात केली. तू अशा प्रकारचा एक क्षत्रिय होता, तुझ्या घरामध्ये बायको पोरं होते, पण तुझ्या दारिद्र्यामुळे ती बायको तुला सतत टोमणे मारत होती, मुलगा तुझा सतत अपमान करत होता. एक दिवस अतिरेक झाला या सगळ्या गोष्टीचा. तुला वाटलं काय असं जगायचं, याच्यापेक्षा आत्महत्या केलेली बरी, असं म्हणून तू जंगलामध्ये गेला. एखाद्या गहन अरण्यामधल्या, एखाद्या निर्जन जागे असलेल्या एखाद्या विहिरीत वगैरे जीव देऊ म्हणजे आपल्या लोकांना पुन्हा आपला मृतदेह सुद्धा सापडू नये अशा प्रकारचा विचार करून तू गेला. आणि त्या जंगलामध्ये कर्मधर्म संयोगाने तपश्चर्या करत बसलेले महर्षी सौभरी तुला भेटले. महर्षींचं दर्शन तुझ्यासाठी आनंदाचा विषय होता. तुझं दुःख त्यांनी पाहिलं, त्या दुःखाने व्यथित झाले. याला संत म्हणतात. लक्षात घ्या. दुसऱ्या कोणाचे दुःख पाहिल्यानंतर जर तुमच्या डोळ्यात पाणी येत असेल ना, निदान संत नाही संतत्वाच्या दिशेने आपण निश्चितपणे चाललोय समजून घ्यायला हरकत नाही. निकषित शास्त्राने दिलेले हे इतरांच्या दुःखाने मला जर आनंद होत असेल तर मी राक्षसी वृत्तीचा आहे. कारण सगळे राक्षस हेच करत होते, सगळ्यांना त्रास देत होते आणि त्या त्रासाचा आनंद घेत होते. इतरांच्या दुःखाने जर माझ्या डोळ्यात पाणी येत असेल तर निदान मी माणूस निश्चितपणे आहो, देवत्वाच्या दिशेने आता मी सरकू शकतो. हे सिद्धांत आपल्याला पुराणांना सांगायचे. कथा त्या अंगाने समजून घ्या. महर्षी सौभरींनी तुझं दुःख पाहिलं, त्यांना वाईट वाटलं. म्हणे सांग राजा कशा करता असा दुःखी दिसतोय, काय कारण आहे तुला? त्या तुला मागच्या जन्मात त्यांनी विचारलं आणि मग तू सगळी स्वतःची परिस्थिती सांगितली. त्यांनी तारी काळजी करू नको, जगामध्ये जेवढ्या समस्या आहेत ना त्याच्यापेक्षा जास्त उपाय असतात. फक्त आपल्याला नेमके उपाय शोधावे लागतात. जगात सगळ्या समस्यांवर उपाय आहे आणि फार उपाय शोधायची गरज नाही. एकच उपाय आहे जो सगळ्या समस्यांवर चालू शकतो. तो उपाय कोणता? माझ्या मोरयाची उपासना. दुसरं काही करायची गरज नाही. महर्षी सौभरींनी तुला चतुर्थी व्रत समजावून सांगितलं. अरे म्हणे 4 गोष्टी एकत्र आहेत. देवी चतुर्थीचं जे वर्णन आहे ना, त्या चतुर्थीला 4 तोंड दाखवलेली आहेत. अशी एक मूर्ती केलेली असते. प्रतीक आहेत हे समजून घ्या. चतुर्थीला 4 तोंड आहेत, 4 हात आहेत, 4 पाय आहेत. तुम्ही म्हणाल अशी कुठे व्यक्ती असते का? नसते.
काय सांगायचे ते समजून घ्या. चार तोंड आहेत याचा अर्थ चार दिशेला चार मुख आहेत याचा अर्थ तिला सगळीकडचं कळतं. आपल्याला मर्यादा आहे, एकाच बाजूला तोंड आहे. आता माझ्या मागे काय चाललंय ते मला कळणार नाही, लक्षात घ्या. म्हणून आपली मर्यादा आहे. देवता अमर्याद दाखवाय करता सांगितलं. चार मुख आहे, सगळीकडचं कळतं. चार हात आहेत याचा अर्थ चारही गोष्टी तिच्या हातात आहेत. कोणत्या? धर्म, अर्थ, काम, मोक्ष चारही ती देऊ शकते. म्हणून तिला चार हात सांगितले, तिला चार पाय सांगितले. याचा अर्थ चार गती आहेत तिच्या. याचा अर्थ चार मार्ग आहेत. कोणते? कर्मयोग सांगितला, भक्तियोग सांगितला, ज्ञानयोग सांगितला, योग सांगितला, ज्याला स्वानंद योग गणपत्य संप्रदायात म्हणतात, त्या सगळ्याची रचना सांगितली. वेगवेगळ्या प्रकारचे हे मार्ग सांगितले. या मार्गाने जाता येतं म्हणून चार पाय सांगितले. चारही गोष्टी प्राप्त होतात म्हणून चार हात सांगितले. सर्व ज्ञान त्या चतुर्थीच्या माध्यमातून मिळतं म्हणून तिला चार मुख सांगितले. ही जे प्रतिकात्मक स्वरूप आहेत त्यांचे ते समजून घेतली की आपल्याला त्याच्या मागची भूमिका नेमकी शास्त्रकारांची कळेल. ती भूमिका आपल्या समोर सांगितली. त्या चतुर्थीचं व्रत सांगितलं आणि सांगितलं हे व्रत कर, सगळं मिळेल. जे जे मनात असेल ते मिळेल, मनाच्या पलीकडचंही मिळेल. विचार केला नव्हता एवढं सगळं अद्वितीय सुख प्राप्त होईल हे महर्षी सौभरींनी तुला सांगितलं. तू व्यवस्थित शांतपणे ते उपासना केली, व्रत केलं, फायदा हा झाला. त्या जन्मी तर सगळे सुख मिळालेच मिळाले. या जन्मी तू राजा झालेला आहे. हा सगळा कथाभाग कर्दमांच्या निमित्ताने आपल्याला सांगितला. आपल्याला सांगायचंय, लक्षात घ्या, एवढा दारिद्र्यात असलेला तो जर व्रत करू शकतो आणि नंतर सुखी होऊ शकतो, आपण निश्चित होणार. एवढा सिद्धांत लक्षात ठेवायचा. बाकीच्या कथा भाग बाजूला ठेवायचा. स्वाभाविक पार्वती म्हणते मस्त वाटली कथा, एवढ्याने नाही पोट भरलं, आणखीन कथा सांगा. गंमत पहा, पुढची कथा येते आणि वैशिष्ट्य आपल्या लक्षात येईल. पुन्हा तशीच कथा येते. म्हणजे आता कथेतले फक्त पात्र बदलले. पात्राचं वर्णन करताना हिमालय सांगतात, राजा नल नावाचा राजा होऊन गेला. निषध नावाचा प्रांत होता. आपण सगळ्यांनी कुठून ना कुठून तरी ऐकलेली ही कथा असते. निषध नावाच्या प्रांतामध्ये नल नावाचा राजा होऊन गेला. या नल राजाची दमयंती नावाची अद्वितीय सुंदर रूपशालिनी अशा प्रकारची पत्नी होती. या दोघांचा सुखाने संसार चालला होता. एक दिवस महर्षी नलाच्या म्हणजे राजर्षी नलाच्या दरबारामध्ये महर्षी गौतमांचं आगमन झालं. येऊन बसले. यांनी स्वाभाविक त्यांचं पूजन केलं. त्यांना उच्चासनावर आसनस्थ केलं, पाय धरले आणि पाय धरून विचारलं, कोणतं असं माझं पुण्य आहे की आपण जागृत झालेलं आहे माझं पुण्य की आपण इथे येऊन पोहोचलात. कारण लक्षात ठेवा, संतांचं आगमन हे पुण्यकर्माशिवाय होऊ शकत नाही. कुठल्या तरी अद्वितीय प्रकारचं फळ आपल्याला मिळणार आहे तेव्हाच ते आपल्या समोर येऊन पोहोचतात. म्हणजे आपलं पुण्य तितकं असावं लागतं. तेव्हाच श्रीगुरूंचं दर्शन होतं, तेव्हाच संतांचं दर्शन होतं. ते असले गावात तरी जाऊ वाटत नाही अशी अवस्था इतर वेळा असते. त्यांच्यापाशी आपल्याला जावं वाटतंय याचा अर्थच आपण पुण्य मार्गावर आहोत हे व्यवस्थित समजून घ्या. महर्षी गौतमांना पाय धरून नलानी प्रश्न तोच विचारला, मी मागच्या जन्मी असं कोणतं पुण्य केलं होतं ज्याच्यामुळे मला हे मिळालं. मी म्हणाल का तशीच कथा पुन्हा सांगायची? वाक्याचा अर्थ आहे, एकच कथा सांगितली. एका माणसाला समजा ते उपाय सांगितला, त्यांनी तो केला आणि त्याचं काम झालं. एवढी जर कथा असती तर तुम्ही म्हटले असते कदाचित योगायोगाने होऊ शकते. त्याच्यापुरतं घडलं असेल, आपल्या बाबतीत घडेलच याची खात्री देता येत नाही असा विचार माणसाच्या डोक्यात येऊ शकतो. म्हणून एक सारख्या कथा पुराणांनी 3-3, 4-4 सांगितलेले असतात. लक्षात घे, यालाही मिळालं, यालाही मिळालं, यालाही मिळालं, तुलाही मिळेल. हा जो भाव आहे तो भाव व्यवस्थित समजून घ्या. म्हणजे मग त्या पुराण कथांचा सारखेपणा नाही तर आपल्याला वरपांगी नुसतं वाचलं तर असं वाटू शकतं तेच तेच तर सांगत आहे, तेच ते नाही सांगत आहे. एकच गोष्ट ठोकून ठोकून पक्की करायची आहे, तीच गोष्ट वारंवार सांगायची आहे. तिकडे प्रश्न कर्दमानी विचारला, उत्तर महर्षी भृगूंनी दिलं, उत्तर चतुर्थी दिलं. इथं राजा नल प्रश्न विचारतोय, उत्तर महर्षी गौतम देत आहेत, पण उत्तर चतुर्थी देत आहेत. त्यातला भाव लक्षात ठेवा. सगळे संत महंत एकच उपाय सांगतायत, चतुर्थी करायला सांगतायत. सगळे संत महंत एकच उपाय सांगतायत, मोरयाची उपासना करा सांगतायत. वाक्याचा अर्थ सगळ्यांना एवढंच सांगायचंय. हे वारंवार त्या कथांमधून आपल्या समोर ठेवायचंय. त्यातून ही कथांची रचना आपल्या समोर येते. राजा नलाची कथा सांगण्यात आली. मग राजा नलाला त्यांनी तसंच सांगितलं, मागच्या जन्मी तू ज्ञानशील अशा प्रकारचा एक ब्राह्मण होता, पण अतिशय दरिद्री होता. कथा मी म्हटलं तशी सारखी. महर्षी कौशिक तुझ्या जीवनामध्ये आले, त्यांनी तुला, तिकडे सौभरी आले होते. इथे एक महर्षी कौशिक विश्वामित्रांच्या
देवतांच्या कुळाचा मूळ पुरुष ते येऊन पोहोचले. त्यांनी तुला गणेश उपासना सांगितली. राजा नला, मागच्या जन्मी तू व्यवस्थित चतुर्थी व्रत केलं, त्या पुण्याने त्या जन्मात सुखी झाला, या जन्मात सम्राट पदावर जाऊन पोहोचला. वाक्याचा अर्थ तीच रचना आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतायत. स्वाभाविक पार्वती म्हणते, पुन्हा तोच प्रश्न तिचा, नाही पोट भरलं, आणखीन काहीतरी सांगा. म्हणतात ठीक आहे, तुला आणखी वेगळी कथा सांगतो. एक वेगळी कथा हिमालय तिला सांगायला सुरुवात करतात. म्हणजे मालव नावाचा देश होता. या मालव देशात कर्ण नावाची एक नगरी होती. या नगरीमध्ये चंद्रांगद नावाचा राजा राहत होता. पण नाव सारखे सारखे प्रकारचे. तिकडे सोमकांत आला, इकडे चंद्रांगद आला. चंद्रासारखं ज्याचं अंग आहे अशा प्रकारचा या राजाची पत्नी आहे इंदुमती. राजाला शिकारीला जाण्याची इच्छा झाली. इंदुमती त्याला अडवतीये. हे जे वेगवेगळे संवाद आहेत त्या संवादातून आपल्या समोर काही सिद्धांत त्यांना ठेवायचे. त्या नवरा बायकोचा काय गप्पा झाल्या हे नाही सांगत बसलेत पुराणकार. ती इंदुमती म्हणतीये, अहो राजांनी शिकार करायची असते, काही त्याला कारण आहेत, पण विनाकारण का मारता? कुठल्याही जीवाची हिंसा विनाकारण का करता? हे त्या इंदुमतीचं जे सांगणं आहे ना, त्यातून अहिंसेचा सिद्धांत आपल्या समोर ठेवताय. कुठलाही प्राणी त्याला बोलता येत नाही म्हणून काय झालं, तो मुका आहे म्हणून काय झालं, त्याच्यावर अन्याय जर तुम्ही करत असाल तर तुम्ही सुखी नाही होऊ शकत. हा भाव व्यवस्थित समजून घेतला पाहिजे. शास्त्रकारांना तो भाव आपल्या समोर सांगायचा आहे. किड्या मुंगीमध्ये सुद्धा तेच चैतन्य आहे, आणि जेव्हा तुम्ही त्या चैतन्याला त्रास देता तेव्हा अप्रत्यक्षरित्या मोरयाच्या अंशाला त्रास देता. कारण हे सूत्र व्यवस्थित समजून घ्या. का शास्त्रकार हे वेगवेगळ्या कथा अशा सांगतात? ते म्हणतात सगळीकडे जर मोरयाच तत्व चैतन्य रूपात भरलेलं आहे तर मग एका चैतन्याला जेव्हा तुम्ही त्रास द्याल तेव्हा मोरयाच्याच अंशाला त्रास देता येईल की नाही. म्हणून समोरच्याला त्रास देताना अप्रत्यक्षरित्या आपण मोरयाला त्रास देतोय ही भूमिका जर डोक्यात आली तर आपलं आचरण किती व्यवस्थित होईल, किती चांगल्या पद्धतीने आपण सगळ्यांशी वागू शकू, हे सिद्धांत त्यांना सांगायचे. हे जे आत्मनियंत्रण आहे ना, हे आत्मनियंत्रण पुराणांना वेगवेगळ्या पद्धतीने सांगायचंय. मला चांगलं वागण्याकरता दुसऱ्या कोणाच्या नियंत्रणाची गरज नाही. मी माझ्या पद्धतीने चांगला वागत राहील. मी सगळ्यांशी प्रेमाने, आदराने, आपुलकीने वागेल. केव्हा वागेल? जेव्हा मला सर्वत्र माझा मोरया दिसेल. स्वाभाविक मी कोणाशीच वाईट वागू शकत नाही, कारण त्याला जेव्हा मी वाईट म्हणतो तेव्हा त्याच्यातल्या मोरयाला वाईट म्हणतो. किती सुंदर भूमिका आहे, लक्षात घ्या. किती मानसशास्त्रीय कल्पना त्याच्या मागची. ती एकदा समजून घेतली ना की मग आपल्याला या कथा समजतील. ती कथा आपल्या समोर येते. इंदुमती त्याला समजावून सांगते. राजा ऐकत नाही. राजा शिकारीला गेला. पुढची कथा थोडीशी पौराणिक पद्धतीने समजून घ्यायची. असं होतं का त्याच्याकरता नाही, त्यातले भाव आपल्याला समजून घ्यायचे. राजा जंगलात गेला. राक्षसांची एक टोळी आली. त्या राक्षसांच्या टोळीने राजाच्या सगळ्या सैन्यावर आक्रमण केलं. सगळं सैन्य मारल्या गेलं. राजा कसाबसा तिथून निसटला. लपायचं त्यांच्यापासून म्हणून एका तलावात उडी मारली. त्या तलावात उडी मारली तर संकट जेव्हा सुरू होतात ना, तुम्ही कुठेही जा ते तुमच्या वाट्याला येणारच आहे. ते तुम्हाला कधीच मोकळं सोडत नाही. संकटांची रांग असते. तलावात उडी मारली तर तिथे नागकन्या होत्या. त्या नागकन्यांनी याला पकडला आणि पाताळात नेला. त्या नागकन्या याच्या मागे लागल्या, कारण दिसायला कमालीचा सुंदर आहे. त्या नागकन्या म्हणतात आमच्याशी विवाह कर. त्यांचा मी विवाहित आहे, परस्त्री ही माझ्यासाठी माते समान आहे. एवढंच वाक्य सगळ्या कथेतलं महत्वाचं आहे. ते सांगायचंय त्यांना. ती नीतिमत्ता द्यायची आहे की इतर स्त्रीकडे पाहताना मातेच्या भावनेने पाहावं. त्या दृष्टीने आपल्याला दृष्टी निर्माण करणं पुराणांचा हिशोब आहे. म्हणून जोपर्यंत आपण हे पुराण वाचत होतो ना, जोपर्यंत या सगळ्या गोष्टींना आपला विश्वास होता ना, संकटांची मालिका स्त्रियांवर येणाऱ्या कमी होती. लक्षात घ्या. नव्हती असं मी म्हणत नाही. राक्षसी प्रवृत्ती त्याही काळात होत्या, पण सज्जनांची संख्या अधिक होती. हा भाव व्यवस्थित. कारण कायम लक्षात ठेवा, मी नेहमी प्रवचनामध्ये सांगताना सांगतो, कुठलाही काळ चांगला नसतो, कुठलाही काळ वाईट नसतो. भगवान रामचंद्रांचा काळ फार चांगला होता म्हणावं तर रावणाचाही तोच होता. भगवान श्रीकृष्णांचा काळ खूप चांगला होता म्हणावं तर कंसाचा, दुर्योधनाचा तोच होता. शिवप्रभूंचा काळ फार चांगला होता म्हणावं तर औरंगजेबाचा, अफजल खानाचा काळ तोच होता. सगळ्या काळात वाईट असतात, सगळ्या काळात चांगले असतात. माझ्या हातात काय आहे त्याचं उत्तर आहे, मी कोणत्या गटात उभा आहे. मी रामाच्या गटात उभा असलो पाहिजे, मी कृष्णाच्या गटात उभा असलो पाहिजे, मी शिवप्रभूंचा मावळा असलो पाहिजे. हे माझ्या हातात आहे. आणि मग यांचे काळ चांगले का? त्याचं उत्तर आहे दुष्ट होते
होते, पण त्यांच्यापेक्षा सज्जनांची शक्ती अधिक होती, निदान संख्या अधिक होती. हा भाव जो आहे तो आपल्या समोर ठेवायचा आहे. त्यांनी सांगितलं, मी परस्त्रीकडे माते समान नजरेने पाहतो. त्या काही ऐकायला तयार नाही. त्यांनी बंदी करून ठेवलं. 12 वर्षाचा काळ गेला. इकडे इंदुमती रडतीये. सगळ्यांना वाटलं मेला राजा, पाण्यात बुडून संपला. इंदुमती वैधव्याचं जीवन जगतीये. 12 वर्षानंतर तिथे महर्षी नारद येऊन पोहोचले आणि देवर्षी नारदांनी सांगितलं, अगं सुवासिनी आहेस तू, का अशी वैधव्याचे कपडे घालतीये? ती म्हणते, काय करता महाराज, काहीतरी गंमत करता माझी. 12 वर्षापूर्वी माझा पती गेला. म्हणजे अरे तुला गेला असं वाटतं. आपल्याला न कळणाऱ्या जगात असंख्य गोष्टी असतात, हे या निमित्ताने सांगायचंय. ते म्हणतात, नाही मेलेला आहे, जिवंत. एक काम कर, परत येईल. कसा येईल? नारदांनी तिला चतुर्थी व्रत सांगितलं. तिने चतुर्थीचं व्रत केलं. त्या व्रताचा परिणाम 12 वर्षानंतर त्या नागकन्यांची बुद्धी बदलली की नाही, इतके दिवस आपण याला पकडून ठेवलंय तरी याचं पातिव्रत्य जे पत्नी व्रत्य म्हणा फार तर ते आणखीन ढळत नाही. याचा अर्थ हा निश्चितपणे सज्जन आहे, सोडला पाहिजे याला. त्या नागकन्यांनी त्याला सोडलं. राजा चंद्रांगद परत आला. इंदुमतीचा त्यांचा शांतपणे संसार पुढे सुखाचा चालू लागला. म्हणून ह्या सगळ्या कथा सांगून हिमालय देवी पार्वतीला म्हणतात, हे चतुर्थीचं व्रत तू कर, म्हणजे तुला भगवान शंकरांची प्राप्ती निश्चित होईल. देवी पार्वतीने व्रत केलं, तिला भगवान शंकर भेटले. पुढचा जो कथा भाग आहे तो उद्याच्या भागात. तोपर्यंत जय गजानन. गणेश भक्तांनो, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. जय गणेश.